माझे नाव सार्थक असुंबेके। मी जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा जळगाव मेटे या शाळेमध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकतो। मी ग्रामीण भागात राहतो। येथे इलेक्ट्रिसिटीची नेहमीच अडचण असते। लाईट गेली तर ती कधी दिवस येत नाही। यामुळे शेतीवर अवलंबून असणारे आता आधुनिक शेती आहे। शेतीवर वेगवेगळे इलेक्ट्रिक साहित्य अवलंबून असतात। इलेक्ट्रिक साहित्यासाठी लाईट लागते, तर लाईट ही प्रत्येक वेळेस अवलंबून नसते। त्यासाठी मला या अडचणीला काही पर्याय म्हणून काही करता येईल का, यावरून मला वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी ही कल्पना सुचली। सध्या प्लास्टिक कचऱ्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आपण ऐकत आहोत आणि पाहतही आहोत, कारण प्लास्टिक कुजतही नाही आणि कित्येक वर्ष तो साचून राहतो। यासाठी काही यामुळे पृथ्वीवर अशी एक वेळ म्हणजे की पृथ्वीवर प्लास्टिकचे मोठमोठे ढिगे तयार होईल। यामुळे एक अशी वेळ येईल की पृथ्वीवर प्लास्टिक राहील व माणसाचा नामशेष राहणार नाही, कारण प्लास्टिकचा कचरा आपण जर असं थांबवला नाही तर त्याचे मोठमोठे ढिगार खूप तयार होणार आहेत। यावर काही उपयोग करता येईल का, यावरून मला वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी ही कल्पना सुचली। त्यासाठी केलेली प्रक्रिया, सर्वप्रथम एक छोटासा प्लॅट तयार करावा लागेल। त्यासाठी हिटिंग सोलर पॅनल, एक मोठी जाळी व कार्बन ॲब्झॉर्बर पंप एवढे साहित्य आपणास लागेल। त्यासाठी सर्वप्रथम आजूबाजूच्या परिसरात वापरत नसणारे किंवा फेकून दिलेले प्लास्टिक जमा करून या जाळीवर जाळावे। यापासून जी उष्णता तयार होईल ती उष्णता हे हिटिंग सोलर पॅनल ॲब्झॉर्ब करून त्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करतील व खाली जो त्यानंतर प्लास्टिक जाळल्यानंतर वेस्ट ड्राफ्ट, त्याचा उपयोग आपल्याला कॉन्क्रीट बॉक्स बनवण्यासाठी होईल। तर त्यापासून आपल्याला मोठमोठे रस्ते इमारती बनवण्यासाठी त्या कॉन्क्रीट बॉक्सचा उपयोग होईल। तसेच प्लास्टिक कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचे व्यवस्थापनही वेगवेगळ्या पद्धतीने करता येते। मी जी आयडिया शोधली आहे त्याच प्रकारे इतरही अनेक आयडिया तयार होऊ शकतात। तसे कार्बन फिल्टर मध्ये लावलेला आपण त्या पाईप मध्ये कार्बन जमा होईल। त्या कार्बनचा उपयोग आपल्याला शाई बनवण्यासाठी होईल व त्या पाईपद्वारे वातावरणात शुद्ध हवा जाईल। माझ्या या आयडियामुळे एकाच वेळेला पर्यावरण प्रदूषण कमी होईल, तर दुसरीकडे टाकाऊपासून उपयोगी गोष्टी तयार होतील। धन्यवाद। तुझा तो